तर चला पुढच्या उदाहरणाला सुरुवात करू. बघा, एक समजलं ना, सोपा पार्ट आहे. व्यवस्थित जर समजून घेतला तर बिलकुल कोणतीही अडचण तुम्हाला या भागात वाटणार नाही, येणार नाही. आणि दुसऱ्या गोष्टीचं जे मी काल बोललो की डायग्राम शक्य होत असली तर ज्या प्रॉब्लेमची एक अंदाजन तुम्हाला जर प्रॉब्लेम व्यवस्थित समजत असला तर डायग्राम काढण्यावर भर द्या. कारण CETसाठी एक बराच मोठा भाग या टॉपिकमधून विचारला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं सुद्धा मी बघितलं की 3-3 प्रॉब्लेमपर्यंत प्रॉब्लेम एकट्या ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन ह्या भागावर सुद्धा विचारलेले होते. चला ठीक आहे. बघा पुढचा प्रॉब्लेम, y = 4 - x² अँड x ॲक्सिस. म्हणजे रेंज नाही आहे, डायरेक्टली सांगितलं अँड x ॲक्सिस. अगोदर तर तुम्ही या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की तुम्हाला सांगितलं काय, उदाहरणात सांगितलं काय. बघा, हा एक कर्व आहे आणि याचा जो रिलेटेड डायग्राम आहे ना, हा असा बनतो. मी डायग्राम काढायच्या अगोदर तुम्हाला छोटेसे काही इन्स्ट्रक्शन सांगतो. बघा काय, आजकाल यूट्यूबवर बरेच व्हिडिओ वगैरे अवेलेबल आहे. मी आत्ता 1-2 दिवसाअगोदर हा व्हिडिओ बघितला. त्याचा असा वरच्या बाजूला डायरेक्टली पॅराबोला काढलेला होता. 100% चुकीचा आहे हा डायग्राम. म्हणजे काय असतं, बऱ्याच वेळेस आपण आता ऑफलाईन एज्युकेशनचा सध्याच पर्याय नाही आहे तर दुसरे पर्याय निवडतो. एखादा भाग अवघड वाटत असला तिकडं काहीतरी बघ, तिकडं काहीतरी बघ. तुम्ही व्हिडिओ बघताना अगोदर तो जो शिक्षक तुम्हाला शिकवतो ना, त्याचं क्वालिफिकेशन चेक करत जास्त तिथं पर्याय आपल्याला. आणि जोपर्यंत MSc मॅथ आणि त्याच्यापेक्षा मोठी डिग्री होल्डर नसतो का, तुम्ही त्याचे व्हिडिओ शक्यतो बघू नका. कारण त्यांचं नॉलेज अधुरं असतं, हा त्याच्यातला प्रकार नाही आहे. तुम्हाला जे नॉलेज मिळतं का ते अधुरं मिळतं, ही एक जास्त मोठी साईड इफेक्ट त्याच्यातून तुम्हाला होणार. तर बघा, हा एक कर्वच असतो. मी तुम्हाला कालच सांगितलं की पूर्ण ॲप्लिकेशन भागात एक कर्वचे हे जे इक्वेशन आहे आपल्याला, दे आर मेकिंग कर्व, हा एक डायग्रामच बनवणार आहे. मग या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला डायग्राम बनवायच्या अगोदर एक सांगतो की आपल्याला रेंजच माहीत नाही आहे, फक्त सांगितली अँड x ॲक्सिस. चला वर प्रश्न जर गृहीत धरला आपण, रिलेटेड बाउंडेड बाय द पार्ट बाय द x ॲक्सिस, तर प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला विचारात समजा आपण घेऊ शकतो की आपण y ला 0 कन्सिडर केलं आणि x इंटरसेक्ट या डायग्रामचा नेमका कोणता आहे ते आपल्याला मिळणार. तर आपल्याला 4 - x² = 0 म्हणजेच थोडासा या टाईपचा डायग्राम मिळतो. लाईक दिस, 2² - x² = 0, 2 - x or 2 + x = 0, x = 2 or x = -2. तर हा जो डायग्राम आहे ना, ॲक्च्युअल तुम्हाला खरं सांगतो ह्या पद्धतीचा असतो. म्हणजे हा जर आपण प्रत्यक्षात जरी काढला तरी ह्या पद्धतीचा डायग्राम असतो. म्हणजे बघा, एक थोडक्यात एक 4 टाईपचे पॅराबोलाज या ठिकाणी आपण स्टडी करतो. एक त्याचा थोडासा तुम्हाला एक परिचय म्हणून हा भाग सांगतो. तर प्रामुख्यानं आपण 4 टाईपचे पॅराबोला स्टडी करतो. जसं मी तुम्हाला आत्ता बोललो, एक परिचय म्हणून हा भाग सांगतो. तर बघा, एक तुमचा पॅराबोला ह्या टाईपचा असतो, दुसरा तुमचा पॅराबोला या टाईपचा असतो आणि तिसरा या टाईपचा. थोडं शेवटच्या पॅराबोलाबद्दल बोलू आपण ॲट लास्ट. पण पॅराबोला फक्त याच टाईपचे असणार आहे का? नाही. जसं सर्कल 2 पद्धतीचा असतं. एक स्टँडर्ड फॉर्म सर्कल, सेंटर ॲट ओरिजिन x² + y² = r². आणि नंतर एक दुसरा सर्कल असतं जे x² + y² 2gx 2f y + c, पूर्ण म्हणजे सेंटर ॲट नॉट ओरिजिन, पूर्ण इक्वेशन झालं ते. तर जसा हा पॅराबोला असतो ना, याचं इक्वेशन कम्पेअर केलं जातं y² = 4x बरोबर. आणि त्याचा जो फेस आहे हा जर फोकस लाईज ऑन y ॲक्सिस, सॉरी निगेटिव्ह x ॲक्सिस जर दाखवत असला तर फक्त साईन चेंज होणार. या ठिकाणी y² = -4ax होणार. सिमिलरली ज्यावेळेस हा पॅराबोला या टाईपचा असतो आणि त्याचं इक्वेशन x² = 4by आणि मायनस साईडला फोकस असल्यामुळे x² = -4by या टाईपचा
हा पॅराबोला असतो. पण हे पॅराबोला स्पेशली कोणते झाले? हॅव्हिंग व्हर्टासाइज ॲट ओरिजिन ओनली, ज्यांचे व्हर्टासाइज हे ओरिजिन असणार आहे हे ते पॅराबोला झाले. म्हणजे दरवेळेस तुम्हाला हाच असतो असं नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक्स स्क्वेअर मिळतो आणि प्लस असतो पॅराबोला या टाईपचा असतो, एक्स स्क्वेअर मिळतो मायनस असतो पॅराबोला या टाईपचा असतो, वाय स्क्वेअर आणि प्लस असतं समोर एक्स असतो पॅराबोला या टाईपचा असतो, वाय स्क्वेअर येऊन जर मायनस असलं पॅराबोला या टाईपचा असतो. म्हणजे टाईप तुम्ही समजून घ्या. पण या ठिकाणी या पॅराबोलाचा फॉर्म तो नाही आहे की व्हर्टासाइज ॲट ओरिजिन आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हे जे -2 आणि 2 बिंदू मिळवले का, दिस पॉईंट इंटरसेक्शन एक्स ॲक्सिस +2 सॉरी, तर हा जो पॅराबोला आहे हा एक्स ॲक्सिसला या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो. ॲक्च्युअल डायग्राम असा आहे त्याचा, म्हणजे खरा डायग्राम ज्याला म्हणतो आपण, विदाऊट इमॅजिनेशन. मग आता आपल्याला काय विचारलं, एक्स ॲक्सिस बरोबर तयार होणारा एरिया, इतना पुरा एरिया, हा एरिया. तर नुसता हा एरिया नाही विचारला आता बरं का, हा पूर्ण एरिया विचारला. तर मी नुसतं शेडेड पार्ट इकडची बाजूच कशासाठी दाखवली, कारण आपण तितका एरिया काढू आणि त्याला डबल करू, कारण हे सिमेट्रिक असणार एक दुसऱ्याला. सिमेट्रिक समजतं ना, वाय ॲक्सिस हा त्याच्या बिलकुल 2 भागात त्याला विभागणार याचं काम करतो. तर बघा यासाठी तुमचं जे इक्वेशन इथं तयार होणार आहे, रेंज आपली तयार झाली. 0 to 2 वापरा किंवा 0 to -2 वापरा, कोणता एक पार्ट वापरा तुम्हाला तो एरिया मिळणार. आता रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 y dx इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 2 4 - x² dx. म्हणजेच आपलं उत्तर असं येणार, इंटिग्रेशन, बरं डायरेक्ट इंटिग्रेशन काढून टाकतो. काय सेपरेट लिहिता आता, 4चं इंटिग्रेशन 4x, काय सेपरेट लिहिणार याला, आणि x² इंटिग्रेशन x³/3. ठीक आहे. रेंज काय असणार या ठिकाणी 0 to 2. तर सुरुवातीला आपण वापरले 2 4 2 झालं 8 - 8/3, 2च्या एक्सच्या जागी डायरेक्टली 2 वापरून, आणि हा -0 कारण प्रत्येक व्हॅल्यू त्या ठिकाणी एक्स आला तर 0 0च मिळणार. हे झालं 8 3 24, 8 3 24, 24 मधून 8 गेले 16/3 स्क्वेअर युनिट, हे तुमचं आन्सर आलं. ठीक आहे. आता 16/3 हे फक्त आपलं इतकं आन्सर आलं. आता जर आपल्याला असं विचारलं असतं, एरिया लेईंग इन फर्स्ट क्वाड्रंट, शब्दाकडे लक्ष द्या मी काय सांगितलं, कारण हा भाग तुम्हाला समोर सुद्धा इथं जे मिसलेनियसमध्ये प्रॉब्लेम आहे ते एक शॉर्ट एक्झाम्पल सुद्धा आहे बघा, बिलकुल याच टाईपचं आहे. त्याच्यात एरिया लेईंग इन फर्स्ट क्वाड्रंट असा शब्द वापरला, म्हणजे फक्त पहिल्या क्वाड्रंटमध्ये येणाऱ्याच एरियाचं तुम्ही जे काही आहे ते एरिया सांगा. पण इथं असा शब्द नाही आहे. इथं आपल्याला सरळ काय सांगितलं बघा पुस्तकात, की फाइंड द एरिया, म्हणजे जो वरचा जो प्रश्न आहे का तो वाचला मी, फाइंड द एरिया रिजन बाउंडेड बाय द पॅराबोला y इज इक्वल टू 4 - x² अँड x ॲक्सिस, x ॲक्सिसमुळे तयार होणारा, तर हा 2 सुद्धा त्या ठिकाणी लागणार. म्हणजेच एक काम करा ना, इथं डबल करूच तर इकडंच 2 कंटिन्यू घ्या ना, काय फरक पडतो, इथं आपण डबल करणारच होतो ना. तर 2 × हे झालं 32/3 स्क्वेअर युनिट. पाठीमागं या प्रश्नाचं उत्तर थोडंसं चुकलेलं आहे, ते काहीतरी 1-2 प्रश्नाच्या सिरियल नंबरमध्ये गडबड होती, याचंच उत्तर पुढच्याला आहे. तर हे तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे, काहीच नव्हतं उदाहरणात. एक समजून घ्या की आपल्याला एक असा कर्व होता जो सहसा इमॅजिन करता येत नव्हता. बरं एक सांगतो तुम्हाला, डायग्राम जरी तुम्हाला एक कल्पना तिची झाली नसती किंवा आपल्याला डायग्राम काढता आला नसता, तरी इकडं काहीच अडचण येण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्ही डायग्राम जरी इमॅजिन केला नसता तरी हे उदाहरण तुम्हाला सॉल्व करता आलं असतं. बरं याच्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, थोडं लक्षपूर्वक या ठिकाणी बघा. 100% मी जे सांगतो ना त्याच्याकडे लक्ष असू द्या. बघा तुम्ही जर डायरेक्टली रेंज या ठिकाणी -2 to 2 वापरली असती ना, तर आपल्याला हा पूर्ण एरिया एकदाच मिळाला असता. पण इकडं 0 असल्यामुळं काय ते पटकन आपलं काम होऊन जातं, म्हणून मी तुम्हाला ते न सांगता 0 सांगितलं.
कारण हा रिलेटेड विथ एक्स ॲक्सिसच होता. इथं सुद्धा एक्स ॲक्सिसचं इंटरसेक्शन, इथं सुद्धा एक्स ॲक्सिस इंटरसेक्शन आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला हे 2 न वापरता सुद्धा एक गणित सॉल्व्ह करता येत होतं, पण मग त्या ठिकाणी खालची रेंज 0च्या जागी -2 to 2 वापरणं लागली असती. ठीक आहे, तर बघा एक चांगला प्रॉब्लेम होता, मजेदार प्रॉब्लेम होता. लिहून घ्या आणि पुढचा प्रॉब्लेम बघा. बघा समोरचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपला सुरू होतो या एक्सरसाइजचा. एकच एक्सरसाइज आहे या ठिकाणी. या एक्सरसाइजचा शेवटचा प्रश्न 3 नंबरचा प्रश्न. बघा या 3 नंबरच्या प्रश्न तुम्हाला एक सोपे 5 प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी असणार. तर जसं मी सुरुवातीला शब्द वापरला सोपे 5 प्रॉब्लेम. तर बघा प्रश्न असा विचारला आपल्याला की फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लाइड बिटवीन. रिजन म्हणजे काय? रिक्वायर्ड एरिया. रिक्वायर्ड एरिया म्हणजे जो अधिक्षेत्र ज्याला म्हणतो आपण, ते दाखवण्यासाठी हा शब्द यूज केला जातो. तर या ठिकाणी रिजन आपण कशाला म्हणू शकतो, त्याच्यासाठी एक छोटासा आपण काय करू, डायग्राम काढून हा पार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा y² = 2x. आत्ता या ठिकाणी मी तुम्हाला जे पॅराबोलाज दाखवले, तर हा जो पॅराबोला आहे जो आपल्याला विचारला, हा कोणत्या टाईपचा पॅराबोला आहे? y² y चा स्क्वेअर आला ना. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो पॅराबोला असणार हा या पद्धतीचा असणार. या पद्धतीचा असा. आणि y = 2x ही लाईन. आता साहजिक आहे हिच्यात सी कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजे y = 2x पासिंग थ्रू ओरिजिन. आणि ज्या पद्धतीनं तिचं इक्वेशन आहे आपण इमॅजिन करू शकतो की yचा प्रत्येक पॉईंट हा x चा डबल आहे, कारण x1 वापरला तर y2, x1 तो y2 असं काहीतरी. म्हणजे एक अंदाजन ही लाईन अशा पद्धतीने पास होणार, अशा पद्धतीनं. आणि हे जे रेड शेडेड पार्ट आहे का, इट इज कॉल्ड रिजन. हा रिजन पार्ट झाला या ठिकाणी आपला रिक्वायर्ड एरिया. चला याला नाव देऊ आपण O. आणि इथून जो लंब टाकला इट इज कॉल्ड यस. यस म्हणजे तसं फोकस डिनोट करतो, कारण त्यासाठी स्पेशली शब्द वापरला जातो. तुम्ही BCD जे वापरायचं ते वापरा. या ठिकाणी नाव देऊ आपण A किंवा B. तर आपल्याकडं आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा यस काय ते आपल्याला माहीत नाही, किंवा बीचे कॉर्डिनेट काहीतरी पाहिजे होतं, काहीतरी लागत होतं. तर एक काम करू आपण, y² = 2x. आणि ॲट फर्स्ट वी फाइंड इंटरसेक्शन ऑफ y² = 2x means parabola and line y = 2x. आता इंटरसेक्शन म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट. तुम्ही म्हणसान सर एक तर पॉईंट आपल्याला समजला ना, ओरिजिन, ते इमॅजिनेशन होतं, त्याला गणिताचा आधार नव्हता, ज्याला आपण तंत्रशुद्ध उत्तर म्हणतो. तर बघा या ठिकाणी कोणत्याही एका व्हॅल्यूत तुम्ही त्या दुसऱ्या कर्वची व्हॅल्यू वापरा. म्हणजे आपण काय करू, ह्या वायच्या जागी ही जी 2x व्हॅल्यू आहे का ती वापरू. म्हणजे आपण सरळ त्याला कॉर्डिनेट गृहीत धरतो. मग ह्या वायच्या जागी देअरफॉर 2x² = 2x युजिंग y = 2x. इथं आपण वायच्या जागी हे 2x वापरले. हे होतं 4x². 2xचा इंटरचेंज करून लिहिलं आपण. म्हणजे 2x जर कॉमन घेतले तर आपला आन्सर येतं 2x - 1 = 0. म्हणजे सरळ आपलं एक उत्तर आलं 2x = 0 आणि दुसरं आन्सर आलं 2x - 1 = 0. म्हणजेच x = 0 और x = ½. अरे x ½ म्हणजेच काय आलं, या ठिकाणी इंटरसेक्शन जर बघितलं तर x पहिला पॉईंट 0 आला, चला आपण 0 लिहिला. आणि y पहिला दुसरा पॉईंट काय आला, ½. म्हणजे या ठिकाणी हे ½ आहे, ½. आणि इथं काय असणार आहे तर 1. तर साहजिक आहे बघा y त्याच्या दुप्पट आहे.
हा हाफ आहे म्हणजे वायचं कॉर्डिनेट काय या ठिकाणी 1, म्हणजे त्याच्या दुप्पट असणार आहे 2 इंटू हाफ, 2 2 कॅन्सल 1 आला. तर असं जर तुम्ही विचार केला तर बघा आता 1-2 मिनटं मी जे बोलतो ते आपण जॉमेट्रिकली याला सॉल्व करू शकतो, म्हणजे इंटिग्रेशनचा वापर न करता. कसं तर एरिया ऑफ ट्रायंगल किती येणार बघा, हाफ हाईट इंटू बेस, बेस तर हाफ आला आणि हाईट त्याची 1 आहे, म्हणजे ट्रायंगलचा एरिया जो आहे OSB हा 1/4 येणार. आणि जर आपण विचार केला त्या कर्वचा एरिया तो सुद्धा इतका काही अवघड नाही आहे, कारण √2 आणि √x हा कर्व येणार, कारण y² = 2x आहे ना, तर y = √2 √x म्हणजेच काय होणार √2x⁵3/2, कारण √x म्हणजेच काय x⁻², त्याच्यात 1 मिळवला, हा 3/2, हा काय झाला 2√2/3, आणि xच्या जागी आपण जी रेंज वापरणार आहे काय वापरणार आहे 0 to हाफ. मग हाफ म्हणजेच काय झालं आहे 1/2⁵3/2, तर 2चा रूट किती झाला √2 म्हणजे 2√2, तर हे 2√2 इंटू 1/2√2, हे 2√2 कॅन्सल, आन्सर आलं 1/3. पूर्ण एरिया किती आला हा इथून इतका 1/3, आणि 1/3 मधून हा ट्रायंगल 1/4 मायनस करा, तुमचा आन्सर येतो 4 1 जा 4 - 3 1/12, 1/12 स्क्वेअर युनिट हे तुमचा आन्सर आहे. अशी प्रॅक्टिस जर तुमची असली तर सहज तुम्ही CETच काय JEE सारख्या परीक्षेसुद्धा आरामशीर ह्या जे ॲप्लिकेशन असा पार्ट म्हणतो आपण त्याला, ह्या भागाचे प्रॉब्लेम तुम्ही सहज सॉल्व करू शकता. चला हरकत नाही. आता या ठिकाणी अगोदर आपण असं लिहू देअरफॉर y² = 2x आहे, तो y = √2 मुद्दा म्हणून वेगळं वेगळं लिहिलं मी त्याला. आता देअरफॉर द एरिया ऑफ OSBO, आपण आकृती काढली नाव वापरले म्हणून बिलकुल हे लिहू शकतो OSBO, कर्व आहे ना या ठिकाणी, म्हणून आपण ट्रायंगल असा शब्द नाही वापरू शकत. OSBOचा एरिया काय असणार आहे तर इंटिग्रेशन 0 to हाफ, ही रेंज तर समजली ना, हाफ कशी आली एक्सचीच रेंज वापरणार आहे आपण, y/dx, म्हणजे त्याला मी असं लिहितो इंटिग्रेशन 0 to हाफ y म्हणजेच √2√x dx, म्हणजेच काय √2 इंटू x⁻² dx, म्हणजेच काय तर √2x⁻² + 1/3/2. अरे सूत्र वापरलं आपण, ते रेंज होती 0 to हाफ, ती आपण इथं कंटिन्यू करू. हे झालं भागिले उलट गुणिले √2 इंटू 2/3 आणि x⁻³ रेंज आली 0 to हाफ. हे झालं 2√2/3, आणि आता इकडं वापरला आपण 1/2⁵3/2. तर विचार करा 2⁵3/2 असल्यानंतर काय होतो, 2चा रूट काय झाला √2 आणि याचा क्यूब, √2चा स्क्वेअर इंटू √2 असं गृहीत धरून √2चा स्क्वेअर म्हणजे फक्त 2, आणि हा √2 आपण असं त्याचं सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी घेतलं 2√2/3 इंटू 1/2√2. हे थोडंसं समजून घ्या, घरीसुद्धा समजून घ्या, हे कॅन्सल, आन्सर आलं 1/3. व्हॉट इज दिस, दिस इज द एरिया ऑफ लाईक सेक्टर, एक सेक्टरसारखा पार्ट जो आहे ना या ठिकाणी, ज्याला मराठीत वर्तुळ पाकळी म्हणलं जातं, त्या भागाचा एरिया आपल्याला मिळाला. आता आपण कशाचा एरिया काढणार आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल OSB, शांततेत बघा OSB, दिस ट्रायंगल, तो आता आपल्याला याच्यातून मायनस करणार आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ OSB, y = 2x, तो एरिया ऑफ OSB 0 to हाफ y, हा डायरेक्टली तो मी 2x चालतं ते, असं काही हे नसतं, 2x म्हणजेच 2 इंटू x²/2 रेंज 0 to हाफ. आपल्याला अशी लिहायची सवय रेंज, तर असं लिहा, हा 2 2 कॅन्सल, एकदा वापरला हाफ आणि एकदा वापरला 0, आन्सर आलं 1/4. व्हॉट इज दिस स्क्वेअर युनिट. बघा ओरली आपण ते सॉल्व केलं होतं,
आपल्याला अगोदरच समजलं होतं की हेच आन्सर आपल्याला समोर मिळणार. तर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 1/4. बघा सॉरी जो मोठा एरिया आहे पूर्ण सेक्टरचा एरिया ऑफ OSBO मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OSB. तर ते आलं रिक्वायर्ड एरिया म्हणजेच 1/3 मायनस 1/4 1/12 स्क्वेअर युनिट. बघा चांगला प्रॉब्लेम आहे. थोडेसे फ्रॅक्शन वगैरे असल्यामुळे तुम्हाला अवघड वाटू शकतो, पण तसं काहीच नाही आहे. बिलकुल व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या आणि समोरचं उदाहरण बघा.